तू बाहेर तर ये, तुला सांगतो ना. तू बाहेर ये, तुला सांगतो ना. बाहेर या. अरे तू मनसे बाहेर ये. कार्यकर्ते या ठिकाणी राज ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलेले आहे त्याच्या घराबाहेर मनसे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। आपण ही आताची दृश्य पाहतोय। मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। राज ठाकरे यांच्या बाबत या व्यक्तीनं वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे। त्याला विचारणा करण्यासाठी गेलेले मनसेचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या बाबत या ठिकाणी या व्यक्तीनं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते त्याच्या घराबाहेर या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। राज ठाकरे यांच्या बाबत या व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्याला जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते त्याच्या घराबाहेर या ठिकाणी दाखल झालेत। आक्रमक पाहायला मिळत आहे। आताची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। राज ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या व्यक्तीच्या घराबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत। या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। त्याला जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? कोथरूड मधला एक व्यक्ती आहे ज्यांनी राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी हे थेट कोथरूड येथील त्या व्यक्तीच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यावेळेस त्या व्यक्तीला याबद्दल मनसेचे हे पदाधिकारी विचारतात तेव्हा त्यांनी आता दार लावून घेतलेला आहे। पण त्यांच्या घराबाहेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा केली जाते आणि एक तणावाचं वातावरण आहे ते सध्या या कोथरूड परिसरातल्या त्या व्यक्तीच्या घराबाहेर पाहायला मिळते। इंद्रधनु सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये जी संबंधित व्यक्ती आहे ती राहते आणि मनसेच्या हेमंत संबूस यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह पोस्ट आहे ती या तरुणाकडून लिहिण्यात आलेली आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी हेमंत संबूस आणि त्यांचे पदाधिकारी आहेत ते सध्या या व्यक्तीच्या घरी पोहोचलेले आहेत आणि माफी मागावी अशा पद्धतीची मागणी मनसेकडून करण्यात येते आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा केली जाते। पण संबंधित तरुणाकडून सध्या दरवाजा आहे तो उघडला जात नाहीये आणि त्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती आहे ती या सोसायटीमध्ये निर्माण झालेली आहे। मनसेचे पदाधिकारी सुद्धा आक्रमक आहेत। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। मनसे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलेले आहेत। या ठिकाणी माफी मागावी अशी मागणी करण्यात येते मात्र या ठिकाणी गोंधळ निर्माण झालाय। आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आता त्याला माफी मागण्यासाठी सांगण्यात येते मात्र दरवाजा बंद करून घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य पोस्ट या ठिकाणी या व्यक्तीने केल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते त्याला माफी मागण्यासाठी सांगत असताना मात्र या व्यक्तीने दरवाजा बंद करून घेतला आणि मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट आणि यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी अमोल आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय मनसे कार्यकर्ते आता या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। दरवाजा या ठिकाणी ठोकण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हा व्यक्ती दरवाजा खोलत नाहीये। काय पोस्ट करण्यात आली होती, काय अधिकची माहिती? आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत।
मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। माफी मागावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते, मात्र त्या व्यक्तीने दरवाजा बंद केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज ठाकरे यांच्याबाबत या व्यक्तीनं वादग्रस्त पोस्ट केलेली आहे आणि त्यानंतर सर्वच मनसेचे कार्यकर्ते त्याच्या घराजवळ या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। त्याला माफी मागण्यासाठी सांगण्यात येते, मात्र त्याने दरवाजा बंद केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी आता मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। त्याला माफी मागण्यासाठी सांगण्यात येत होतं, मात्र त्याने माफी न मागता या ठिकाणी दरवाजा बंद करून घेतला। त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य पोस्ट या ठिकाणी या व्यक्तीने केल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते त्याच्या घराबाहेर जमलेले पाहायला मिळत आहेत। कार्यकर्ते आक्रमक झाले, त्याला दरवाजा खोलण्यासाठी वारंवार सांगण्यात येते, मात्र दरवाजा बंद केल्यानंतर मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मनसे कार्यकर्ते या व्यक्तीच्या घराबाहेर जमले आहेत, ज्याने राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केलेली आहे, ज्यासाठी मनसे कार्यकर्ते त्याच्या घराबाहेर जमले। त्याला माफी मागण्यासाठी सांगण्यात येतो, मात्र त्याने दरवाजा बंद केल्यानंतर सर्वच मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। कोथरूडमधील एका या व्यक्तीनं राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली आहे। त्याने त्या काही संबंध नसताना का राजसाहेबांविषयी पण नाव घेतलंय त्याने. तेही नाव घेतलंय बरं का? आणि काही संबंध मग त्याला कोणी करायला सांगितलं ते सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि सध्या या नाही आम्ही आहोत ना, तुम्ही घ्या ना बाहेर. आम्ही आहोत. हे बघा साहेब, आम्ही घराच्या आत गेलेलो नाही, बरोबर आहे? आम्ही काही तोडफोड केलेली नाही, पण त्याच्या जर एवढा गांडीत दम आहे ना, तर त्याने बाहेर यावं। तो साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमच्या काय दहा केसेस टाका, आम्हाला काय माहिती नाही बरं का? मी पण 20 वर्ष आलो सरचिटणीस आहे, त्यामुळे पण मला काय फरक पडत नाही। त्याला आम्ही त्याला जास्त नाही, थोडंसंच मारणार आणि तुमच्या ताब्यात येणार, जास्त नाही मारणार, पण मारणार। काय झालं ह्या माणसाने राजसाहेबांविषयी अतिशय अश्लील भाषेत ट्विट केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याने उद्धवजींचं पण नाव घेतलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी वेगळ्या राजकीय पक्षाकडून हा प्रेरित आहे आणि त्याच्यामुळे त्याने हे कृत्य केलेलं आहे। आमची मागणी आहे, एक तर आम्हाला त्याला मारायचा आहे, कारण तो अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजसाहेबांविषयी बोललाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा करता करविता कोण आहे? कोणीतरी त्याला हे करायला सांगितलं, त्याशिवाय त्याने ते केलेलं नाहीये। मग तो कोण आहे ह्याचं आम्हाला पाहिजे। पण सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी पोहोचला होता तेव्हा त्यावेळेला त्याने दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्यावर त्याने बघितल्यावरती तो लगेच पळाला आतमध्ये। त्याने दरवाजा लावून घेतला, दरवाजा उघडत नाही तो। मग जर का एवढं जर का तुझ्या ह्याच्यात दम नाही ना, तर मग करू नको ना पोस्ट। राजसाहेबांविषयी बोललेला नाही का घेणार? अजिबात नाही खपून घेणार। आणि पत्ता पण ठाण्याचा आणि पत्ता ठाण्याचा आहे. हा, चुकी केली आहे मान्य आहे, पण पत्ता पण जर ठाण्याचा आहे, राहतो इथं सुशिक्षित ठिकाणी आम्हाला राहून आदरणीय सामान्य राजसाहेबांविषयी विद्या साहेबांविषयी जर हा एवढा वाईट बोलतो तर ह्याला कसं सोडू आम्ही? बरोबर, आता पोलीस आलेले आहेत, कायदा आम्ही कायद्याचा आदर करतो बरं का? आमचे राजसाहेब पण आम्हाला नेहमी सांगतात कायद्याचा आदर करायला पाहिजे। पण मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने जर का अशी विकृत माणसं हे करत असतील तर त्यांना कायदा पण छोटा ठुटका पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना आमच्या भाषेत थोडंसं सांगावंच लागेल। नाव काय आहे व्यक्तीचं? केदार सोमण। केदार सोमन नावाची व्यक्ती आहे, ज्यांनी राज ठाकरे यांच्याविषयी पोस्ट आहे ती केलेली आहे आणि त्याला मनसैनिकांचा आक्षेप आहे आणि त्यामुळे इथं गोंधळाची परिस्थिती आहे झालेली आहे। सध्या कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जोपर्यंत संबंधित करून हा माफी मागण्याची मागणी आहे। प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या सर्व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत। मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी मात्र
मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात. राज ठाकरे यांच्या बाबत या व्यक्तीनं वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. त्यानं माफी मागावी अशी मागणी आता या ठिकाणी करण्यात येते. तर या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेले आहेत. समजूत काढण्याचा प्रयत्न मात्र मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.